नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. आज आपण विक्रमनगरमध्ये राहणाऱ्या जाधव मावशी यांच्या घरी आलो आहे. तर हे झाड जे दिसते मित्रांनो तुम्हाला गेले 25-30 वर्षापासून आहे. ह्या झाड लहान असल्यापासून जाधव मावशींनी या झाडाची पूजा करायला चालू केली होती. त्यानंतर लहान मुलांना घेऊन महाराजांचा जप, महाराजांची पूजा वगैरे करणे, आरती करणे हे सर्व मावशींनी चालू केलं होतं. गेले 25 ते 30 वर्षापासून स्वामी भक्त मावशी आहेत. जाधव मावशीसारखा स्वामी भक्त जर बघितलं ना तर खूप छान आणि रडायला येतं. कारण मावशी दुसऱ्यांच्या घरी काम करतात आणि त्यातून आपलं घर चालवत दरवर्षी जाधव मावशी स्वामी प्रकट दिन साजरा करतात. तसेच महाप्रसादही त्यांचा असतो. आजूबाजूचे लोक, स्वामी भक्त सर्व मावशींना थोडीफार मदत करतात. या सगळ्यांच्या मदतीतून आणि मावशींच्या कार्यातून हा प्रसाद आपल्याला दरवर्षी अनुभवायला मिळतो. प्रसादाची चव तर खूप छान असते आणि मावशीच्या कार्यांना तर मी सलाम करतो. मित्रांनो, सांगण्याचा अर्थ हाच आहे की पैसे असल्यावरती सेवा किंवा दानधर्म सगळेच करतात, पण खिशात काही नसताना आपल्या मनापासून केलेली सेवा आणि प्रसाद वगैरे घालणे ह्याला खूप मोठं मन लागतं आणि ते मन आपल्या जाधव मावशींचं आहे. मित्रांनो, बरेच लोक असं म्हणतात की या झाडामध्ये स्वामींचा वावर आहे, स्वामींचा सहवास आहे. म्हणून इथं समोरच काही लोकांनी मिळून इथं स्वामी समर्थ मंदिर स्थापन केलेलं आहे. श्री स्वामी समर्थ.